बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृत अध्याय 12वा विदुर बहुल आख्यान भस्मासुरवध दारिद्र्यादी अनेक दोषांचा परिहार ही या अध्यायाची फलश्रुती आहे. श्री गणेशाय नमः. सदैव शिवस्मरण करावे, स्वस्थ मनाने शिवकथा ऐकावी, कथेकऱ्याला सन्मानपूर्वक दक्षिणा द्यावी, त्यामुळे सदाशिव प्रसन्न होतात. शिवकथा पुराण श्रवण शिवलीला सर्व चिंता सोडून भक्तिपूर्वक केवळ श्रवण जरी केले तरी नवविधा भक्तीचे फळ मिळते. दक्षिणेकडे बाष्कळ गावात विदुर नावाचा एक ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव बहुला. दोघेही पापकर्मात बुडालेले असे. काही दिवसांनी विदुर मरण पावला. त्याने असंख्य यमयातना भोगल्यानंतर तो विंध्य पर्वतात पिशाची होऊन फिरू लागला. शिवरात्री पर्व होते. गावागावाहून लोक गोकर्ण महाबळेश्वरला दर्शनासाठी शिवघोष करत चालले होते. विधवा बहुलाही आपल्या मुलासह त्यात वारीत गेली. महाबळेश्वराचे दर्शन घेऊन ती शिवपुराण कथा ऐकवायस बसली. पुराणिकाचे प्रवचन ऐकून बहुलीला आपल्या पापकर्माचा पश्चाताप झाला. बहुलीने नरक यातना किती कठीण असतात याचा कथेतून प्रत्यय घेतला व पुराणिक यांना शरण गेली. पुराणिकांना तिला नमः शिवाय हा शिवपंचाक्षर मंत्र दिला व शिवलीलामृत श्रवण कर म्हणजे उतरून जाशील असे सांगितले. तसेच शिवलीलामृत सुरस फारस श्रवण करवी शिवद्वारी. मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखी एकेचे प्रेमयुक्त श्रवणभक्ती अवघ्यात श्रेष्ठ ऐसे जाणीजे. सत्संगी होई निसंग निर्मोह परमपवित्र. जप करता पाप जाय. जप ज्ञान ध्यान श्रवण मनन सतेष्टा निधिध्यास साक्षात्कार अंत्य उमामहेश्वराचे कृपेचा चमत्कार हे सर्व केवळ प्रथम शिवलीला श्रवणानंतर बहुलीने एक एक पायरी करत प्राप्त केले व परमपवित्र झाली. गुरुने सांगितल्याप्रमाणे बहुलीने शिवाराधना केली. शिवकृपेने तिची सर्व पापे नष्ट झाली व ती शिवलोकला गेली. तिथे माता पार्वतीने तिला तिच्या पतीची विदुरची हकीकत सांगितली व त्याच्या उद्धाराचा मार्गही सांगितला. त्यानुसार बहुला विदुर जेथे विंध्य पर्वतात पिशाच्या रूपाने फिरत होता तिथे तुंबराला घेऊन गेली. तुंबराने त्याला बांधले व शिवकीर्तन सुरू केले. ते शिवकीर्तन ऐकल्यानंतर तेथील विदुरच काय परंतु तेथील पशुपक्षी सुद्धा उद्धरून शिवलोकला गेले. एकदा भगवान शंकराच्या भस्मातून एक असुर निर्माण झाला. भस्माच्या खड्यातून निर्माण झाला तो भस्मासूर. शिवशंकरांनी त्याला रोज चिताभस्म आणून देण्याचे काम सांगितले. सुरुवातीला तो भक्तीने हे काम करत शिवभक्त असलेला असुर नंतर असुरी प्रवृत्तींचा बळी ठरला. उन्मत्त झालेला भस्मासूर चिताभस्मासाठी अनेकांना ठार मारू लागला. ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म व्हावा अशा प्रकारचा वरही त्याने कपटाने मिळवला. भोळे शिवशंकर यांनी दिलेल्या वराने तो अजूनच उन्मत्त झाला. इंद्रादी देवांनाही त्यांनी हैराण केले. सर्व देव काळजीत पडले व महादेवांकडे त्यांचे घराणे आणले. तोच तेथे भस्मासूर आला व महादेवांच्या मागे लागला. तेव्हा माता पार्वतीने भगवान विष्णूंचे आवाहन केले. विष्णूने मोहिनी रूप घेतले व भस्मासूर यास मोहित केले. मोहिनी म्हणाली, मी जसे नृत्य करेल तसेच करावे. त्यानेही मोहिनीप्रमाणे नृत्य करता करता स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला व भस्म झाला. नंतर महादेव भगवान विष्णू कैलासावर आले असता माता पार्वतीने हरिहर कृष्णधवल यांचे भव्य स्वागत केले. या अध्यायात कैलास वैकुंठ एकत्र ठाई आले. ज्याप्रमाणे महादेव यांनी विदुर बहुला यांच्यावर कृपा केली त्याप्रमाणेच तुम्हा आम्हावर हो हीच शिवचरणी प्रार्थना. हर हर महादेव.